ही लक्षणे दिसताच तुम्हालाही कन्फर्म होऊन जाईल की प्रेग्नन्सी आहे का नाही। आणि ही लक्षणे दिसताच तुम्ही सुरुवातीपासूनच तुमची काळजीही घेऊ शकतात। तर प्रेग्नन्सीची सुरुवातीची लक्षणे कुठली कुठली असतात, त्याचबरोबर पहिलं कोणतं लक्षण असतं ज्यामुळे तुमची प्रेग्नन्सी कन्फर्म होते, त्याचबरोबर पहिल्या आठवड्यामध्ये, दुसऱ्या आठवड्यामध्ये, तिसऱ्या आठवड्यामध्ये आणि चौथ्या आठवड्यामध्ये कोणती कोणती लक्षणे दिसतात, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शक्यतो बऱ्याच स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सीची जी सुरुवातीची लक्षणे असतात ती पहिल्यापासूनच दिसायला लागतात, परंतु काही स्त्रिया अशा असतात की त्यांना प्रेग्नन्सीची जी लक्षणे असतात ती काही स्त्रियांमध्ये खूप उशिरा दिसायला लागतात। तर काही वेळेला काही स्त्रियांमध्ये काही एकदम हलक्या प्रमाणामध्ये प्रेग्नन्सीची जी लक्षणे असतात ती दिसायला लागतात। तर आता आपण पाहूया पहिल्या महिन्याची, पहिल्या आठवड्याची काही प्रेग्नन्सीची खास लक्षणे, जी प्रेग्नन्सीमध्ये स्त्रियांना पहिल्या आठवड्यातच जाणवायला लागतात। तर या लक्षणांमध्ये पहिलं लक्षण आहे थकवा जाणवणे। अशा वेळेला तुमचं शरीर प्रमाणापेक्षा जास्त काम करत असतं, त्यामुळे खूप थकवा जाणवणे, त्याचबरोबर झोप येणे अशी लक्षणे दिसायला सुरुवात होते। त्याचबरोबर भूक वाढणे, असा स्पेशल एखादाच पदार्थ खाण्याची नाही इच्छा होत, पूर्ण ओव्हरऑल भूक वाढते। जसं PMSमध्ये म्हणजे पिरियड येण्यापूर्वी एखादा स्पेशल पदार्थ खाण्याची इच्छा होते, पण प्रेग्नन्सी जर राहिलेली असेल तर पहिल्या आठवड्यामध्ये भूक वाढते। त्याचबरोबर स्तनांमध्ये एकदम कडकपणा जाणवायला सुरुवात होते, टेंडरनेस जाणवायला सुरुवात होते स्तनांमध्ये। त्याचबरोबर स्तनांमध्ये एकदम भारीपणा किंवा जडपणा जाणवायला लागतो। तर ही होती प्रेग्नन्सीमधल्या पहिल्या आठवड्यामध्ये जाणवणारी लक्षणे। चला तर पाहूयात की प्रेग्नन्सीमध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये स्त्रियांना कोणती कोणती लक्षणे जाणवतात। तर दुसऱ्या आठवड्यांमध्ये जास्त लक्षणे जाणवतात, कारण दुसऱ्या आठवड्यामध्ये पिरियड मिस झालेला असतो, म्हणजे ती डेट होऊन गेलेली असते पिरियडची। आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे मिस पिरियड, म्हणजेच मासिक पाळी चुकलेली असते। मिस पिरियड म्हणजेच मासिक पाळी चुकण्यासोबतच बऱ्याच महिलांना थोडं स्पॉटिंगही होतं। पिरियड नाही येत, फक्त हलकंसं स्पॉटिंग होतं। हेही एक प्रेग्नन्सीचं एक खास लक्षण असतं आणि यालाच इम्प्लांटेशन ब्लिडिंग असेही म्हणतात। जेव्हा गर्भ राहतो तेव्हा बऱ्याच स्त्रियांमध्ये इम्प्लांटेशन ब्लिडिंग दिसून येतं, पण इम्प्लांटेशन ब्लिडिंग प्रत्येक स्त्रीमध्ये दिसेल असं नाही, कारण सर्वेमध्ये असं पाहण्यात आलंय की जवळजवळ 70% स्त्रियांमध्येच इम्प्लांटेशन ब्लिडिंग दिसू शकतं। त्यामुळे प्रत्येकच गर्भवती स्त्रीमध्ये इम्प्लांटेशन ब्लिडिंग दिसेल असं नाही। या आठवड्यामध्ये तुमचे मूड स्विंग्स होतील, म्हणजेच तुमच्या मूडमध्ये उतार चढाव पाहायला भेटाल। कधी तुम्हाला एकदम फ्रेश आणि एनर्जेटिक वाटेल, तर कधी तुम्हाला एकदम डिप्रेस आणि लो वाटेल। डोकंही दुखू शकतं तुमचं। त्याचबरोबर तुमचं ब्रेस्टचं टेंडरनेस अजून वाढेल, म्हणजेच तुमच्या स्तनांमधील कडकपणा अजून वाढेल। त्याचबरोबर स्तनांमध्ये ज्या नसा असतात त्या निळसर दिसायला लागतील आणि जास्त प्रॉमिनंट दिसायला लागतील। ही होती प्रेग्नन्सीच्या दुसऱ्या आठवड्यामधील लक्षणं। तर तिसऱ्या आठवड्यामध्ये युरिनची फ्रिक्वेन्सी वाढेल, म्हणजेच खूप वेळा लघवीला जावेसे वाटते, कारण प्रेग्नन्सीमध्ये तुमचं शरीर खूप फास्ट काम करायला लागतं आणि त्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशनही वाढेल। त्यामुळे किडनीही फास्ट काम करायला लागेल, किडनीचं फिल्ट्रेशनही वाढेल, यामुळेच तुम्हाला खूप वेळा लघवीला जावे लागते। त्याचबरोबर व्हाईट डिस्चार्ज, बऱ्याच गर्भवती महिलांमध्ये दुसऱ्या महिन्यामध्येच व्हाईट डिस्चार्ज दिसायला लागतो। व्हाईट डिस्चार्ज म्हणजेच अंगावरून पांढरे जाणे, हेही प्रेग्नन्सीचं एक महत्त्वाचं लक्षण आहे। प्रेग्नन्सी राहिल्याबरोबरच प्रेग्नंट स्त्रीचं इन्फेक्शनपासून संरक्षण करण्यासाठी व्हाईट डिस्चार्ज होतो, त्यामुळे अंगावरून पांढरं जाणं हेही एक कॉमन लक्षण असतं प्रेग्नन्सीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये। मॉर्निंग सिकनेस म्हणजेच मळमळ आणि उलटीचा त्रास होणे, बऱ्याच स्त्रियांना सकाळी झोपेतून उठल्यानंतर खूप मळमळ आणि उलट्या होतात। त्यांचं स्मेल सेन्सेशन खूप प्रॉमिनंट होतं, म्हणजेच कुठल्याही वस्तूचा वास त्यांना खूप जास्त येतो। त्यासोबतच बॅकएक म्हणजेच कंबरदुखीचा त्रास चालू होतो। तर ही होती प्रेग्नन्सीच्या तिसऱ्या आठवड्यामधील लक्षणे। तर चौथ्या आठवड्यामध्ये कोणती लक्षणे दिसतात? चौथ्या आठवड्यामध्ये जवळजवळ प्रेग्नन्सीचा 1 महिना पूर्ण होत आलेला असतो। प्रेग्नन्सीच्या चौथ्या आठवड्यामध्ये बेंबीच्या खालचा जो भाग आहे त्या भागामध्ये खूप असं टाईटनेस किंवा जडपणा जाणवायला लागतो। हे शक्यतो तसं होत नाही, फक्त प्रेग्नन्सीमध्येच होतं, कारण प्रेग्नन्सीमध्ये हळूहळू गर्भाशयाची साईज वाढत असते।
मसल्स तयारी करत असतात गर्भाशयाचं साईज वाढवण्यासाठी. त्यासोबतच या आठवड्यामध्ये काही फूड ॲव्हर्जन्स होतील तुम्हाला, म्हणजेच काही अन्नपदार्थ असे आहेत की ते खाण्याची इच्छाच होणार नाही तुम्हाला. जसं की तुम्हाला तडका जर देत असेल तर त्याचा खूप जास्त वास येईल. त्याचबरोबर लसूण, कांदा खाण्याची इच्छा होणार नाही. त्यासोबतच कॉन्स्टिपेशनचा म्हणजेच बद्धकोष्ठतेचा त्रास चालू होऊ शकतो. त्यासोबतच चक्करही येऊ शकते आणि बऱ्याच स्त्रियांना व्हाईट डिस्चार्ज जो 3ऱ्या आठवड्यामध्ये चालू होऊ शकतो तो 4थ्या आठवड्यामध्ये अजून वाढतो. त्यासोबतच हार्टबर्न म्हणजेच जळजळीचाही त्रास होऊ शकतो. उठताना बसताना काही स्त्रियांना एकदम डीप श्वास घ्यावा लागतो, म्हणजेच खूप फास्ट ब्रीदिंग करावं लागतं बऱ्याच स्त्रियांना. तर ही होती सुरुवातीची प्रेग्नन्सीची लक्षणे. ही लक्षणे प्रत्येक स्त्रीमध्ये सगळेच दिसतील असं नाही, कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. प्रत्येकाला सगळेच सिम्पटम दिसतील असं नाही. प्रत्येक स्त्रियांमध्ये वेगवेगळे सिम्पटम दिसू शकतात. त्याचबरोबर काही स्त्रियांमध्ये सर्व सिम्पटम दिसू शकतात. त्यामुळे तुम्ही जर गर्भधारणेची तयारी करत असाल तर हीच सुरुवातीची जी लक्षणे आहेत तुम्ही ती लक्षात घ्या आणि तुम्ही जर प्लॅन करत असाल प्रेग्नन्सीचं तर तुम्हाला यामुळे मदत होईल. ही सर्व लक्षणे तुमच्या लक्षात आली तर तुमची प्रेग्नन्सी एकदम सेफ राहील. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू.